नमस्कार मित्रांनो, मराठी अड्डा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IPPB भरती 2025 पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एक्झिक्युटिव्ह या पदाची भरती निघालेली आहे। याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत। म्हणजेच तुमची वयमर्यादा काय राहणार, पेमेंट काय राहणार, ही भरती परमनंट आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे, याची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, कुठलाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत। मित्रांनो, जे पण तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता। चला तर मग व्हिडिओला स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता, इथं आपण महत्त्वाचे डेट्स काय आपण ते जाणून घेऊया। इथे 1/3 म्हणजेच 1 मार्चपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख 21 मार्च ही राहणार आहे। तर लवकरात लवकर फॉर्म भरून द्या मित्रांनो, कारण 20 दिवस त्यांनी दिलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, पोस्ट कोणती आहे, किती व्हॅकन्सी आहे, आपण ते जाणून घेऊया। मध्ये मित्रांनो, एक्झिक्युटिव्हची पोस्ट राहणार आहे। यामध्ये 51 व्हॅकन्सी आहेत। त्यानंतर तुमचे एज लिमिट 21 ते 35 जेचं वय आहे त्यांनी हा फॉर्म अप्लाय करू शकता। आणि तुम्ही जर SC ST जर असाल तर तुम्हाला यामध्ये 5 वर्ष सूट असणार आहे। म्हणजे 35 5 40 जर SC STचा जो कॅन्डिडेट 40 वर्षाचा असेल तर तो हा फॉर्म भरू शकतो। त्या व्यतिरिक्त OBCला 3 वर्षसुद्धा सूट आहे। OBCमध्ये जर कॅन्डिडेट 35 वर्षाचा असेल आणि त्याला फॉर्म भरायचा असेल तर तो 38व्या वर्षी सुद्धा फॉर्म भरू शकतो। 35 आणि 3 38। त्यानंतर वॅकन्सी किती आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी आपण ते जाणून घेऊया। तर ओपन प्रवर्गासाठी 13 जागा आहे, EWS साठी 3 जागा आहे, OBC साठी 19 जागा आहे, SC साठी 12 जागा आहे, ST साठी 4 जागा आहे। यामध्ये OBCला सर्वात जास्त जागा आहे। त्याचा पूर्ण वॅकन्सीचा तक्ता दिलेला आहे मित्रांनो। PDF मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर मित्रांनो, इथे सर्कल वाईज आणि स्टेट वाईज वॅकन्सी किती आहे ते दिलेले आहे। यामध्ये तुम्ही चेक करू शकता कोणत्या स्टेटसाठी किती जागा आहे। महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये 3 वॅकन्सी आहेत, एक गोवासाठी आहे। इथे तुम्ही बघू शकता कोणत्या स्टेटसाठी किती जास्त जागा आहे, त्यानुसार तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता। परंतु आपण आपल्या स्टेटमधूनच अप्लाय करा, कारण याला नॉन क्रिमिनल लागतंय आणि त्याच्यासाठी तुम्हाला बेनिफिट होईल। यानंतर मित्रांनो, यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन काय राहणार आहे आपण ते जाणून घेऊया। यामध्ये मित्रांनो, तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे। आता ग्रॅज्युएशन BA BCom BSc यामध्ये कोणतंही तुमचं जर झालेलं असेल, कंप्लीट असेल, कंप्लीटच चालतं, अपियर चालत नाही। कंप्लीट जर असेल तुम्ही याला फॉर्म भरू शकता। जर तुमच्याकडे टक्केवारी जर ज़्यादा असेल 60 70 80 तर तुम्ही अप्लाय करा, कारण याची जे मेरिट लिस्ट लागणार आहे ती मार्क पर्सेंटेजवरच लागणार आहे। तर एक्झिक्युटिव्हची पोस्ट आहे आणि तुम्हाला वर्क काय राहणार आहे, जॉब डिस्क्रिप्शन इथे तुम्हाला दिलेले आहे। जे क्लेरिकल लेवलचं जे काम आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दिलं जाणार आहे आणि इथे तुम्हाला सेल्सचं टार्गेट सुद्धा दिलं जाणार आहे आणि ते तुम्हाला अचीव करणं सुद्धा जरुरीचं आहे। तुम्ही वाचू शकता, याची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर मित्रांनो, ही भरती परमनंट भरती नाही आहे, ही भरती एक कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आहे। तुम्ही याच्यामध्ये सिलेक्शन झाला तर ही 1 वर्षाची भरती राहणार आहे। त्यानंतर ती एक्सटेन्शन होऊन 3 वर्ष चालणार आहे। हे तुम्ही लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, कारण ही भरती कोणत्याही प्रकारची परमनंट भरती नाही आहे, ही कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आहे। यामध्ये तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे, कशा प्रकारे होणार आहे आपण ते बघूया। यामध्ये तुमचं सिलेक्शन हे मेरिट लिस्टच्या आधारे होणार आहे। आता मेरिट लिस्ट कोणत्या पर्सेंटेजवर होणार आहे, जर तुमच्याकडे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, चांगल्या पर्सेंटेजनी चांगल्या मार्कांनी जसं 60 70 80 पर्यंत जर तुमचे
टक्केवारी असाल तर तुम्ही याला फॉर्म भरू शकता. 40-50 जर तुम्ही या रेंजमध्ये असाल तर तुम्ही फॉर्म नाही भरला तरी चालेल, कारण यामध्ये तुमचा नंबर लागणार नाही. त्यानंतर मेरिट लिस्ट आल्यानंतर एक इंटरव्ह्यू होईल आणि तुमचा फायनल मेरिट लागेल. अशा प्रकारे याचं सिलेक्शन प्रोसेस होते मित्रांनो. त्यानंतर यामध्ये तुम्हाला पेमेंट किती राहणार आहे आपण ते जाणून घेऊया. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला 30,000 पेमेंट राहणार आहे आणि कोणत्याही प्रकारचे पे अलाउन्सेस हे तुम्हाला भेटणार नाही आहे. फक्त 30,000 रुपये तुम्हाला सॅलरी दिल्या जाणार आहे आणि ही ठीकठाक सॅलरी आहे मित्रांनो. तर ज्याला पर्सेंटेज चांगला असेल त्यांनी फॉर्म अप्लाय करून द्या. त्यानंतर ॲप्लिकेशन फीस म्हणजे तुम्ही जेव्हा अप्लाय करता तर अप्लाय फीस काय राहणार आहे आपण ते जाणून घेऊया. SC STसाठी आणि PWसाठी 150 रुपये फीस राहणार आहे आणि फॉर ऑल अदर कॅन्डिडेटसाठी 750 इतकी फीस राहणार आहे. आणि ही फीस नॉन रिफंडेबल आहे. ही तुम्हाला फीस कोणत्याही प्रकारे वापस दिली जाणार नाही, हे लक्षात असू द्या मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपण महत्त्वाचं काय आहे ते कव्हर करूया. मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन नेट कॅफेवरती भरायचा आहे. तर मित्रांनो, ही अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.